नमस्कार मित्रांनो, मी महेश गवस. कोकण म्हणजे स्वर्ग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आत्ता मी आहे आमच्या बागेमध्ये. आता तुम्हाला बागेमध्ये काय काय म्हणजे काजू आहेत, नारळ आहेत, आंबे आहेत, कलम आहेत. हे काय काय आहे त्याची एक फेरफटका तुम्हाला दाखवतो. हे काय लागलं आहे. चला तर मग बागेची सफर बघूया आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कोकण म्हणजे स्वर्ग. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग फेरफटका घेऊ बागेतला. चला मित्रांनो, हा तुम्ही पाहू शकता हे आंब्याचं कलम आहे. हे बघा, आंबे याने थोडे थोडे धरलेले आहे. ते मोहर पूर्ण जळालेला आहे. हे लागून गळून पडतात, मग ते नुकसान होतं. आंबे असे गळून पडल्यामुळे जेवढे टिकतात तेवढेच खायला भेटतात. एवढा आता पिवळा झालेला आहे बघा. हा बघ, पुन्हा गळून पडलेला आहे. हा पाहू शकतो. उन्हाच्या स्ट्रोकामुळे असेल, ऊन जास्त असल्यामुळे असेल, किंवा काय वातावरणात बदल घडत असतात, त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. बघा, इथे आता हे मोठे आंबे धरलेले आहेत. पाहू शकतो. एक इथे एक लावलेलं आहे छोटंसं कलम आंब्याचं. हा मांगर आहे, गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेलच. आतमध्ये तुम्हाला दाखवतो ओपन करून. असं जे जे साहित्य लागतं, हे पावडं बिवडं सगळं आतमध्ये ठेवलेलं आहे. पाहू शकतो. बंद करूया. मोहर आलेला होता, तो पण जळालेला आहे. तुम्ही पाहू शकता. हा पूर्ण मोहर पूर्ण जळालेला आहे. हे पाहू शकता. हे बघ, इथे तशी थोडे थोडे काजू लागलेले आहेत. हव्यात एवढा लागलेला नाही आहे. पाहू शकता. हे बागेची मी तुम्हाला सफर घडवतो आहे. हे बघा, काजू ह्या वर्षी हव्या तशा नाही आहेत. हे बघा, याला बोंडू म्हणतात. बोंडू ही काजू असते. हे बघा, आता वर जाऊया थोडं. इथून ही एक 2-2.5 एकरची जमीन आहे आमची. इथून पाण्याचं नियोजन केलेलं आहे. पाहू शकता. चला तुम्हाला दाखवतोय. पाण्याचं नियोजन आहे ते. हे बघा, वरून जो कॅनल गेलेला आहे तिकडून हा वरून पाईप टाकून, हे बघा, इथून हे पाणी येतं. पाण्याला हवा तसा फ्लो नाही आहे. आणि हे पाणी आम्ही असा पाट मारलेला आहे पूर्ण. हे बघा, हा पाटातून, हा जो पाट आहे असा पाट मारलेला आहे. ह्या पाटातून हे पाणी असं इकडून खाली घेतलं जातं. ह्या बाजूने घेतलं आहे. ते पाहू शकताय तुम्ही. इथून हे इथे हे जांबाचं झाड आहे. जांबाच्या झाडाच्या इकडे हे पाणी नियोजन केलेलं आहे. पाहू शकता. इकडून एक पाट इकडे असा मारलेला आहे आणि हे आपण हे केलेलं आहे काय, ह्या जांबाच्या झाडाला इथे आपण पाण्याची सोय केलेली आहे. गेल्या वेळी आगी गेली त्यावेळी हे जांबाचं झाड पूर्ण जळालेलं, तरी पण आता हे जिवंत आहे, झालेलं आहे तेव्हा तर. आणि हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, जांब लागलेले आहेत. नाही तरी पण तुम्हाला एक काढून दाखवतोय. मित्रांनो, कोकणात हीच मजा असते की स्वतःची शेती असेल, बाग असेल तर तुम्ही हवी ती झाडं लावू शकता. आणि पाण्याचं असं नियोजन केलं असेल, उत्तम पाणी असेल तर बऱ्यापैकी बाग होते. पाहू शकता. या फावड्याच्या मदतीने आता इकडचं पाणी खूप झालेलं आहे त्या जांबाला. पाहू शकता. जांब झाड यायला तर खूप पाणी गेलेलं आहे. आता बस आहे एवढं पाणी. आता आपण हे जे पाणी इकडे जातं आहे ते पाहू शकते तुम्ही. हे पाणी जातं ह्या साईडनं. ते आता आपण इथून बंद करणार आहोत, कारण ते पाण्याचं
पाणी बऱ्यापैकी गेलेलं आहे झाडाला, त्यामुळे आता काही गरज नाही आहे. आता हे इकडूनच आपण इकडून जास्त फ्लो ठेवणार आहोत पाण्याचा. चला मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता, हे बघा, इथून आता मी असा बांध घातलेला आहे. ह्या साईडचं पाणी बंद झालेलं आहे. आता हे इकडे फ्लो वाढेल आता पाण्याचा. हे आता पाणी तिकडे न जाईल, इकडे पुरेसं आहे आता पाणी. हे बघा, पाहू शकता पूर्णपणे सगळं भरलेलं आहे बऱ्यापैकी पाणी. हे पाणी, हे बघा, असं नियोजन केलेलं आहे पाण्याचं. हे पाणी बघा, इथून हे असं पाट मारलेलं आहे. इथून पाट मारलेलं आहे आणि हे पाणी इथे पुन्हा डिवाइड झालेलं आहे. इथे एक असा पाट आहे खाली. काजूमध्ये फेरफटका मारूया. कलम आहे ते. कलमांचं आयुष्य जास्त नसतं, एक 10 वर्षापर्यंत, 8-10 वर्षापर्यंत. एक तर गावठी काजू जास्त वेळ टिकतात. बघा, ही आता कलम पडलेली आहेत आमची. यांना झालेले आहे एक 8 वर्ष झालेले आहे, तरी पण हे लागलेलं आहे कलम. आता इथे पुन्हा नव्याने आम्हाला नवीन कलमं लावावी लागतील. जी पडलेली आहेत ती नवीन कलमं लावावी लागतील. हे बघा, हा असा कोवळा असतो का, हे त्याला कांड म्हणतात एका गावठी भाषेत, म्हणजे कोकणी भाषेत. आणि हे काजू, ह्याचाच तुम्ही तो गर खाता. आणि हा पिकल्यावर एकदम लाल होतो. दाखवतो तुम्हाला. पिकल्यावर शकता तुम्ही वर, हा बघा, असा लाल होतो काजू. हे आंब्याचं कलम, हे छोटं आहे अजून. हे बघा, हे एक ह्या वर्षी मोहरलेलं आहे. पण हा आंब्याचा मोहर, हे बघा, छोटे छोटे आंबे लागलेले आहेत, पाहू शकता. पण हे टिकायला पाहिजे, नाही तर हे गळून पडतात. हा मोहर बघा, मोहर जो आहे तो पूर्ण जळालेला आहे. यावर्षी काही मला वाटत नाही खायला भेटतील एवढे गेल्या वर्षाच्या तुलनेत. तरी पण पाहू आता. ह्या इथे हे बघा, ह्याला मागणी जास्त आहे. हे ओले काजूगर येतातून ह्याच्यातूनच होतात, ओले काजूगर. ह्याला मागणी जास्त आहे. ह्याला मार्केटमध्ये मागणी जास्त असल्यामुळे जास्त करून ह्याची विक्री जास्त होते, ह्या ओल्या काजूची. त्याला पुढे दाखवतो. ही पूर्ण अशी बागच आहे, अजून का काजूचीच झाडं आहेत जास्त करून, पाहू शकता तुम्ही. हा बघा, असे पडतात काजू. हा बोंडू, हे काजू. थोड्या वेळाने जमवायला पाहिजे सवय. इथून पूर्ण हा अशा काजूचाच भाग आहे, काजूच लावलेला आहे. हे बघा, पूर्ण बघताय तुम्ही ना, हे पूर्ण काजूचीच शेती आहे. साईडला तिकडे सुद्धा अशाच काजू आहेत. चला मग तुम्हाला पुढे दाखवतो अजून कोणती झाडं आहेत इकडे. आता मी तिकडून असा फेरफटका मारून आलेलो आहे. हे पाहू शकताय, इकडे माड, इकडे मांगर, आणि ह्या इकडे ह्या काजू. एवढ्या हा जो पट्टा आहे असाच आहे. इथे काहीतरी प्लॅनिंग आहे आमची करायची. तुम्हाला ते समजेल काय प्लॅनिंग आहे, काय तिथे करायचं आहे ते. माड पाहू शकता. इथून हे पाणी इकडून स्लो असल्यामुळे ह्या नारळाला पाणी आलं. मग इथून हा भरल्यावर इथून हा इकडे जाणार आहे. ह्या साईडला तुम्ही पाहू शकता केळी आहेत. इथे बांबूची थोडीफार लागवड आहे. आणि हे माड आहेत, केळी माड मिक्स आहेत. हे बघा, ही केळीला केळी लागलेली आहे, पाहू शकता, लागत आहेत.
हे माड आहेत इकडे बऱ्यापैकी. हे बघा, हे केळी काढलेले पिकत घातल्यावर याचा आस्वाद घेऊया आपण. मित्रांनो, आता दुसऱ्या साईडला आलेलो आहे. हे बघा, ही केळीची बाग आहे पूर्ण. पोपळी आहे तिथे लावलेल्या, केळी आहेत. मग असे दाखवले औषध फवारणी केलेली, कारण इथे गवत वाढत राहतं. पाणथळ जमीन असल्यामुळे पाण्याचा इथे भाग जास्त असतो, त्यामुळे महिन्यापर्यंत गवत असतं. त्यामुळे ते हे औषध असं मारून घ्यावं लागतं. हे बघा, आता औषध मारल्यामुळे पूर्ण हा एरिया बघा कसा. याला आता आग मारल्यानंतर थोड्या प्रमाणात कंट्रोल होतं गवत. सगळ्या जातीच्या केळी आहेत इकडे. एवढं पुढे घेऊन जातो तुम्हाला. नारळ लागलेले आहेत इकडे, नारळ पाहू शकता. एक माड आहे आणि इथे एक आहे. हा बघा, ते एक आहे. खड्डा, इथे पाणी असतं, 12 महिने पाणी असतं इथे. आहे औदुंबराचं झाड. सुंदर सदृश्य इथे तुम्हाला दिसतंय कोकणात. इथून हा ओढा गेलेला, वरून आलेला आहे ओढा. हा ओढा गेल्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता. सरळ खाली जातो. बघा, हा तो ओढा, वरून हे पाणी येतं. हे पाणी मे महिन्यापर्यंत असतं, त्यामुळे पाण्याची ते काही कमतरता नाही. ह्या साईडला दुसऱ्या काजू साईडला पण जाऊया आता. चला. नजारा पहा सूर्यास्ताचा आणि हा आजूबाजूचा परिसर. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि नवीन असाल चॅनलमध्ये तर या चॅनलला, ज्याचं नाव आहे कोकण म्हणजे स्वर्ग, त्याला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा कोकण म्हणजे स्वर्ग. चला, बाय.